महेंद्र दळवी यांना बहुमताने विजयी करणार महायुतीचा दृढ निर्धार। कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद। अलिबाग मुरुड रोहा 192 विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र हरी दळवी यांना बहुमताने विजयी करण्यासाठी राजाभाई केणी आणि रसिकाताई केणी यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत जोरदार प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत महिला, युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग नोंदविला गेला। नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रचाराला प्रचंड ऊर्जा मिळाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये अलिबाग मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांनी लोककल्याणाच्या विविध कामांद्वारे मागील 40 वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून काढला आहे। या यशामुळे नागरिकांचा दळवींवरचा विश्वास वाढला आहे आणि ते पुन्हा विकास करणारा हक्काचा आमदार म्हणून निवडणूक लढविण्यास तयार आहेत। महेंद्र दळवी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते दळवी यांच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा घरोघरी प्रचार करत आहेत। आम्हाला विजयाची खात्री असून विकास करणारा हक्काचा नेता म्हणून महेंद्र दळवी पुन्हा आमदार होणार असल्याचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी प्रचारादरम्यान सांगितले। प्रश्न विरोधक समोर जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्या शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे गावोगावी आज मतांचा जोगवा मागण्यासाठी फिरत आहे। परंतु 40 वर्ष ह्या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, ग्रामपंचायती आणि सर्वच सोसायटी असतील, कोयोत्सव, PNP या सर्व संस्था केंद्र त्यांच्याकडे असताना या विभागामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही। 40 वर्षापूर्वी जो विकास केला नाही त्याचा बॅकलॉग भरण्यासाठी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी आज प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वीरित्या विकास कामे होत आहेत। या विभागामध्ये या कुसुमला विभाग असू द्या किंवा कुर्डूस विभाग असू द्या किंवा शहापूर विभाग असू द्या, या विभागामध्ये येणारे कित्येक प्रोजेक्ट होते, प्रोजेक्टना विरोध करण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाने केलं आहे। त्यामुळे या विभागातील सर्व युवा पिढी रोजगारापासून मुकलेली आहे। कारण इथे सूर्या कंपनी, रुची सोया कंपनी, स्विल इंडिया कंपनी, गेल पटनी पॉवर प्लांट, हे अनेक प्रकल्प, शहापूर येथील टाटा पॉवर प्लांट, हे सर्व प्रोजेक्ट घालवण्याचा पाप शेतकरी कामगार पक्षाने केलेला आहे। त्यामुळे ह्या भागातली सर्व युवा पिढी आणि युवती, महिला आघाडी सर्व एकवटले आहे की पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या विकासासाठी आमदार महेंद्र शेठ दळवी यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत। रसिकाताई केणी यांनी महिलांच्या मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होण्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि महेंद्र दळवी यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार असल्याचे सांगितले। आज आमची कुसुंबळे पंचायतीचा प्रचार आहे आणि मोठ्या संख्येने माझ्या महिला इथे उपस्थित आहेत आणि जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्याचा खरंच चांगला प्रतिसाद इथे तुम्हाला दिसत आहे आणि महिलांना एका हाक मारताच त्या लगेच आपल्या प्रचारासाठी किंवा मत देण्यासाठी धावून येणार आहे त्याचा विश्वास मला आहे आणि या महिलांच्या जीवावर आपली महेंद्र दळवींची सीट लागणार आहे। हे 110% काळ्या दगडावरची रेष आहे आणि जे विरोधक आता प्रचार करत आहेत, भाजपमधील फुटीर असतील, आपले भोईर असतील, पण पक्षाचा आदेश असताना सुद्धा त्यांनी जो पक्षपातीपणा केला आहे तो खरंच आमच्या शेठना पाडण्यासाठी केलेला आहे, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही। तसेच त्या चिवताई ज्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यांनी प्रथम मला तर वाटतं ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊन दाखवावे, ग्रामपंचायत सरपंच म्हणून निवडून येऊन दाखवावे आणि नंतर त्यांनी आमदारकीचा फॉर्म भरावा। आणि जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की जे 1500 रुपये भीक दिलेली आहे ती भीक न देता ते तुम्हाला 1500 रुपयाची किंमत कळणार नाही ताई, कारण आम्ही मातीतून जन्म घेणारी माणसं आहोत आणि शेतकऱ्यांची मुलं आहोत, त्याच्यामुळे 1500 रुपयाची किंमत का असते हे तुम्हाला कळणार नाही। तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आहात त्याच्यामुळे तुम्हाला ह्या 1500चं महत्व कळणार नाही, पण ह्या 1500चं महत्व माझ्या महिला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत देतील आणि धनुष्यबाणाचा बटन दाबून आमदार महेंद्र शेठ दळवी यांना भरघोस मताने निवडून देतील याची मी खात्री बाळगते। यावेळी काचली, पिटकिरी, खातीवरे, वाघवीरा, हेमनगर, चिखली, कातलपाडा आणि कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून महेंद्र दळवी यांचा प्रभावी प्रचार करण्यात आला।